अवंतिका ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे। आणि आज मी आपल्याला अवंतिका 4.5 वर्षाची असताना तिने फर्स्ट ब्लॉग बनवला होता आणि आता किती दिवसानंतर तो व्हिडिओ आम्हाला भेटलेला आहे। तर ती ओल्ड मेमरीज आपल्या सोबत मी शेअर करणार आहे। तर ती तिच्या बोबड्या आवाजामध्ये तुम्हाला होम टूर करून दाखवत आहे। ती पहा आणि एन्जॉय करा तुम्ही पण। आणि कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। माझं नाव आहे अवंतिका। तर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि मी आता तुम्हाला माझं असं घर दाखवणार आहे की तुम्ही बघता हे होता। बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला माझं कपाट दाखवून दे। म्हणजे हे माझ्या बर्थडेला घेतले। तर बघा हे कपाट कसं सुंदर आहे। तर इथे मास्क अभी मजा आएगा ना भिड़ो। मग नंतर बाहेरून आल्यानंतर इथं लटकून ठेवतं। हे बघा मित्रांनो, ही मम्मीची साडी। नंतर आहे मम्मीचा ते फुलावाला ड्रेस दिसतो ना, तो लय लांबून खूप लांबून आलाय। तो आपलं मम्मीच्या बर्थडेला घेतला, म्हणजे पप्पाच्या अॅनिव्हर्सरीची अरे कहना क्या चाहते हो? उद्या झाल्यावर हे घेतला बे। मग बघा वरती ठेवलेलं बाहेरची वगैरे शाळेची पुस्तकं आहेत वरती ठेवलेले। तर आता मी तुम्हाला हे बघा मित्रांनो, ही आहे माझ्या भैयाच ही आपलं जॉकेट। तर ही शाळेत जाताना तो घालत होता। ही मम्मीची म्हणजे माझी पर्स आहे, ही मम्मीची पर्स आहे। तर आता मी तुम्हाला बघा मित्रांनो, शाळेमध्ये झोपायचे म्हणजे आम्ही इथं झोपतो। आणि बघा ही पप्पा खाली झोपतात, ही गाडी। आणि हे बघा, चला आता हे बघा, चला। तर बघा मित्रांनो, ही भैयाचा आहे आणि ही माझा ब्रश आहे, ही मम्मीचा ब्रश आहे। तर ही पलीकडचा लेड ब्रश पप्पाचा आहे। मम्मीचा ड्रेसिंग टेबल आहे। बघा ही नेल पॉलिश आहेत, ताकि कोणत्या कार्यक्रमामध्ये घालते मम्मी। मतलब कुछ भी। ही पायाला लावायची क्रीम। ही दुसरा ह्याचं नाव मला माहीत नाही। ही गुलाबजल आहे आणि माहीत नाही। ही विक्स अगर लावायचं असलं तर ही थंडीची क्रीम आहे बघा। तर एवढं मस्त आहेत। ही मम्मीच्या बांगड्या वगैरे। चला आता हे बघा, ही मेकअपचा बॉक्स आहे। हे बघा मेकअपचा बॉक्स। आता मम्मी बोलवा लागली। तर ही आहे फ्रीज, या सगळ्या उघडी करायचं। तर चला हे बघा, ही माझा फोटो मी तुम्हाला दाखवलाय। हे बघा ही छत्री अगर पाऊस निघायला लागला आणि कोणतरी बाहेर असलं तर यूज करतो आपण। आला आपण हे बघा, ही पितलाची कळशी। हे बघा ही ड्रम। मी तुम्हाला जसं की सांगितले की ते आपलं हे आहे, ड्रम मध्ये स्वयंपाक म्हणजे स्वयंपाकसाठी पाणी वापरतो। मतलब कुछ भी। मला सांगितले हे पण ह्यामध्ये अगर आपल्याला इथं भांडे ठेवून द्यायचे आणि घासायचे। तर आता मी तुम्हाला इथलं दाखवतो। हे बघा इथे टोपले भाकरी ठेवा। तर इथे हे बघा, आणि मम्मी पप्पा इथं आहे। आज नाही गेली फळं आणायला। तर ही मोटर आज पाणी नाही येत म्हणून मोटर तशीच ठेवलेली आहे। तर हे बघा ही पुदिना आहे, चांगला पुदिना। या आतापर्यंत छोटाच आहे, मोठा जर असलं तर पुदिना आम्ही पुदिन्याची चटणी खातो। आणि ना कोकोनट आहे, म्हणजे नारळाचं झाड आहे कोकोनट। तर आता मी हे बघा, ही झाड आहे मस्त। बघा कसं गोर आहे, सुकलेलं नाही ह्याचे पानं। तर गुल्ले म्हणजे अरे कहना क्या चाहते हो? झाड आहे। तर बघा कसं आले, मोठं आले हे। तर वरपर्यंत गेले हे गुळवेचं झाड। तर तुम्ही छान आलं, आम्हाला माहिती झाली की मोठे झालं। तर इथे आता मी भैयाची सायकल दाखवते।
आता मला सायकल यायला लागली, क्योंकि नंतर मला सायकल येत नव्हती, आता सायकल यायला लागली. मी शिकले भैया मुलं. आणि आता मी मम्मीकडे जाते. मम्मी तिकडे दरवाजाकडे जाते. इथे बघा आपल्याला अगं ग्लुकॉन डी प्यायचं बोट, पण त्याचा वास यायला लागला म्हणून ग्लुकॉन डी पिलं. हे बघा सॅनिटायझर आहे. आता हे बघा याचा आणि बायाचा कंपोस्ट. हे बघा आता तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कसा वाटला तर ते लाईक म्हणजे कमेंट मध्ये सांगा. आणि माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर हा वाला व्हिडिओ मी 4.5 वर्षाची असताना केलता. माय फर्स्ट ब्लॉग तो यूट्यूबवर टाकायचा होता, पण मग त्या टायमिंगला ना मम्मी म्हणली नको, मग आपण नंतर सुरू करू. मग आता मी 10 वर्षाची झाले, तेव्हा 4.5 वर्षाची होते, आता मी 10 वर्षाची झाले. किती फरक होता मग तो कमेंट मध्ये सांगा, नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.